आज 25 एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे. पण मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होतो, हा शोध नेमका कसा लागला? चला जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईनच्या या दिनविशेष सेगमेंटमध्ये आपलं स्वागत करते. मलेरिया खरं तर जवळपास 2 ते 2.5 हजार वर्षापूर्वीपासून माणसाला होतोय. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक वैद्य हिपोक्रेटिस यानेही मलेरिया सारख्या आजाराची नोंद केलेली आढळते. पण हा आजार डासांपासून होतो हे शोधण्याचं श्रेय मात्र डॉक्टर सर रोनाल्ड रॉस या ब्रिटिश माणसाला जातं. सन 1898 मध्ये त्यांनी हा शोध लावला. या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं. एनोफिलिस या प्रजातीच्या डासाची मादी चावल्यामुळे मलेरिया होतो. हा डास प्लाझ्मोडियम सारख्या परजीवी जंतूचा प्रसार करतो. या जंतूची अंडी आधी डासाच्या पोटात तयार होतात. मग ती डास चावल्यानंतर त्याच्या लाळेतून माणसाच्या शरीरात जातात. हे रॉस यांनी शोधून काढलं. थंडी वाजून ताप येणं, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा ही लक्षणं दिसतात. वेळीच उपचार केले नाही तर रुग्ण कोमात जाऊन दगावण्याची शक्यता असते. त्यामुळेच डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणं नष्ट करणं, तिथे वेळोवेळी औषध फवारणी करणं गरजेचं असतं. माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.